बिग बॉस मराठी सीझन 6. मी जसं तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच बोललं की कॅमेराचा इश्यू मी सॉल्व करायला जाणार आहे मोबाईलचा. पण म्हणलं फायनल वोटिंग ट्रेंड्स सांगू द्या. मी वोटिंग ट्रेंड केलेच नाही यावेळी, पण फायनल वोटिंग ट्रेंड मी नक्की सांगेल. तिकडे भाऊच्या धक्क्याचं शूट स्टार्ट होऊन गेलेलं आहे आणि लेट नाईट मी तुम्हाला सांगणार आहे रात्री का कोण एविक्ट झालं आहे. कॅमेरा प्रॉब्लेम असला तरी बी, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तरी मी तुम्हाला सांगणार की रात्री एविक्शन कोणाचं झालं आहे. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि आता तर मी सांगते नॉमिनेटेड कंटेस्टंट जे आहे त्यांचं फायनल वोटिंग ट्रेंड सांगणार आहे मी. 9व्या वीकमध्ये आहोत आपण आणि फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये सर्वात आपल्याला नंबर 6वर खाली कोण दिसतंय, तर नंबर 6वर आहे दीपाली सय्यद. हो, दीपाली सय्यदला जास्त वोटिंग होत नाही आहे. आणि नंबर 6वर आहे दीपाली. नंतर नंबर 5वर आहे प्राजक्ता शुक्रे. यार हिने सगळे म्हणजे आता काय बोलू, किती स्ट्रॉंग निघून गेले, पण प्राजक्ता शुक्रे जायचं नाव नाही घेते. मी तुम्हाला पहिलेच बोलले मेकर्सचा हिला एक तर फेवर आहे, एक तर ही जबरदस्त मोठी MG घेऊन इथं घरात आलेली आहे. 12 वीकची MG का काय मला असं वाटतं हिचं की 10 वीकची आहे. नेक्स्ट वीक तिची MG संपू शकते. पण आता काय बोलू आता मी तरी. बिग बॉस का टॉप 5पर्यंत नेणार आहे तुम्ही तिला. नेत असाल तर खूप अनफेअर आहे, कारण गेम 0 आहे तिचा. एक वेळेस तुम्ही दीपालीला न्या मग, पण तिला नका नेऊ प्राजक्ता शुक्रेला. तसं तर गेम दोघींचा पण नाही आहे, पण प्राजक्ता शुक्रे यार नको आहे आता घरात. बास, नको इतकी साखर आता, आयुर्वेदिक साखर. काय बोलू मी यार, काय बोलू. इवन मागच्या वीकमध्ये पण वाटलं यार आता तरी प्राजक्ता जाईल. कोणाला पाठवलं यांनी? रुचिताला. आता या वीकमध्ये आपण आशा करतोय प्राजक्ता जाईल, पण आता या वीकमध्ये हे कोणाला पाठवतील मोठा प्रश्न आहे. कमीत कमी आय होप या वीकमध्ये तरी प्राजक्ता जाईल का दीपाली जाईल की रेवालाच पाठवता. मेकर्सचा काही भरोसा नाही. ते खालून टॉप 3 असतात ना त्यांना नाही, तर वरतून जे टॉप 3 असतात त्यांच्यापैकी एकाला घालवतात. पण यावेळेस पण आता कोणती स्ट्रॅटेजी आता हे मेकर्सच्या मर्जीवर आहे. त्यांना ज्यांना पाठवायचं त्यांना ते पाठवणार, सिम्पल. नंबर 6वर दीपाली, तर नंबर 5वर आहे प्राजक्ता आणि नंबर 4वर आहे रेवा कौरासे. होय, रेवा नंबर 4वर आहे इथे. आणि नंबर 3वर आहे संकेत पाठक. रेवाचा पण इतका गेम जो आहे दिसत नाही आहे घरामध्ये, खरोखर नाही दिसत आहे. इवन संकेत आता तर कॅप्टन झालेला आहे. संकेतला पुढच्या वीकची पुढच्या वीकची ती इम्युनिटी जी ती मिळाली. आणि या वीकमध्ये पण संकेत जात नसतो मला वाटतं, कारण टास्क मस्त खेळतो यार आणि गेम पण ठीकठाक खेळतो आहे. फक्त तो विशालबरोबर बसतो आहे ना, मला असं वाटतं इंडिव्हिज्युअल खेळायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि नंतर नंबर 3वर संकेत, तर नंबर 2वर आहे अनुश्री माने. अनुश्री मानेचा काल जे झालं सगळं, जसं ती राखीला बोलली आणि मग राखीने जो रिप्लाय केला, आता आज भाऊच्या धक्क्यावर काय काय होतं ते मी सांगते तुम्हाला उद्या, किंवा मग आपल्याला कळेलच. रात्री मी एविक्शनची अपडेट नक्की देणार आहे, इवन रिव्ह्यू पण करणार आहे. पण एविक्शनची अपडेट मी लेट नाईट 11-12 वाजता घेऊन येईल. सो राहा तुम्ही जागे. जर तुम्हाला बघायची असेल अपडेट की कोण गेलं आहे, प्राजक्ता, दीपाली की रेवा, मला तर वाटतं तिघींपैकी एखादी जाणार असं वाटते. अनुश्री 2 नंबरवर, तर नंबर 1वर आहे तन्वी कोलते. हो, तन्वी कोलते नंबर 1वर आहे. दीपाली, प्राजक्ता, रेवा तिघांपैकी एकीचं एविक्शन होईल. मी जसं म्हणते प्राजक्ताला पहिल्यापासून फेवर आहे, तर आता हिचं फेवर कधीपर्यंत संपतं ते बघू, किंवा मग हिची MG कधीपर्यंत संपती, का 10 वीकची MG की 12 वीकची MG का डायरेक्ट 15 वीकची MG येईल. मला तर तेच कळत नाही प्राजक्ताचे. गेम तर काहीच नाही, पण आय होप या वीकमध्ये तरी ती प्राजक्ता जाऊ, की मग आता रेवा जाते किंवा मग दीपाली जाते. पण या तिघींपैकी एकीचं एविक्शन फिक्स आहे. आता तिघींपैकी कोण जातं बघूया. तुम्हाला कोण घराच्या बाहेर पाहिजे, रेवा, प्राजक्ता की दीपाली? सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. आणि
बघू यार, आता मी आता थोडासा फोन वगैरे रिपेअरला शॉपला जाते आणि काय इश्यू झाला आहे याला कॅमेराला ते पण बघते. पण सध्या हे होतं फायनल वोटिंग ट्रेंड. आणि घराच्या बाहेर जाणार रेवा, प्राजक्ता किंवा दीपाली. प्राजक्ता जाईल का? वी होप ती जाईल. कोण कोणाला सपोर्ट करतं यार? तुम्हाला कोण घराच्या बाहेर पाहिजे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. ओके, सी यू देन, बाय. लवकरच काही अपडेट असली तर घेऊन येते. सध्या मी तुम्हाला सांगितलंच की कॅप्टन जो आहे ना, संकेत पाठक झाला आहे घरात.